ये है बहुजन संघटक प्रस्तुति। आप देख रहे हैं बहुजन संघटक। बहुजन संघटक या फेसबुक पेजनी जो वेबिनार आयोजित केलेला आहे त्या वेबिनारमध्ये आपण आज बाबासाहेबांचे कुटुंब नियोजनावरील चिंतन या विषयावर बोलणार आहोत। कालच आपण लोकसंख्या दिन, जागतिक लोकसंख्या दिन आपण साजरा केलेला आहे। वास्तविक पाहता बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांचं तत्वज्ञान याच्यावर चिंतन करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी, विचार करण्यासाठी कुठल्या दिवसाची गरज वास्तविकता नाही आहे। आपण केव्हाही बाबासाहेबांच्या या विचारांना आपण चर्चा करू शकतो। कारण असं आहे की बाबासाहेबांचे विचार जे आहेत, जे तत्वज्ञान आहे बाबासाहेबांचं, ते दिवसेंदिवस त्याच्यामध्ये नाविन्यता येत राहते। बाबासाहेबांनी जरी ते 70-80 वर्षापूर्वी सांगितलेले असले तरी आजही त्या विचारामध्ये नाविन्यता आपल्याला दिसून येते। आज आपण बाबासाहेबांनी जे कुटुंब नियोजनाच्या संदर्भामध्ये, लोकसंख्या नियंत्रणाच्या संदर्भामध्ये विचार मांडलेले होते। वास्तविक पाहता या विषयावर फारशी चर्चा होत नाही, त्यामुळे या बहुजन संघटक यांनी हा विषय या ठिकाणी चर्चेसाठी घेतलेला आहे। त्यांचं मी या ठिकाणी सर्वप्रथम म्हणजे आभार व्यक्त करतो, हार्दिक त्यांचं अभिनंदन सुद्धा करतो। आणि या विषया अनुषंगानं आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत। आपल्याला माहीतच आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या काळातील सर्वात प्रसिद्ध, बहुआयामी, उच्च विद्याविभूषित व प्रखर राष्ट्रभक्त असे महान व्यक्तिमत्व होते। असे असले तरी आजही बहुतेक लोक हेतुपुरस्सरपणे त्यांना केवळ दलितांचे नेते असे म्हणून त्यांचे कर्तृत्व आणि नेतृत्व खुजे करण्याचा घृणास्पद प्रयत्न करत असतात। बाबासाहेबांनी दलित बहुजनात स्वाभिमान जागवला व माणूस म्हणून त्यांची ओळख प्रस्थापित केली असली तरी ते सर्वात अगोदर संपूर्ण देशाचे महानायक होते। देशाची अखंडता व देशाचा सर्वंकष विकास यासाठी बाबासाहेबांनी आपले सर्वस्व पणाला लावले होते। सर्वाधिक आश्चर्याची गोष्ट ही आहे मित्रहो की आज बाबासाहेबांचे नाव घेतल्याशिवाय देशातील एकही राजकीय संघटना त्यांचं पान हलत नाही। सर्वजण म्हणतात बाबासाहेब आमचे आहेत, सर्वांच्या मंचावर बाबासाहेबांची प्रतिमा असते, मात्र त्यांच्या विचारांना व आदर्शांना क्षणोक्षणी पायदळी तुडवले जात असते। आजही त्यांना किंवा त्यांच्या आदर्शवत कल्पनांना शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये योग्य स्थान देण्यात आलेले दिसत नाही आपणास। बाबासाहेबांचे वास्तविक पाहता इतकं तत्वज्ञान आहे ते जगात आज म्हणजे त्यांच्या तत्वज्ञानाची वाहवा केली जाते, त्यांचं तत्वज्ञान अभ्यासक्रमातून शिकवलं जातं। आपणास माहित असेल, बाबासाहेबांनी जे 1936 साली जे वेटिंग फॉर विसा हे पुस्तक लिहिलं, हे अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठामध्ये आजही शिकवलं जातं। म्हणजे एवढं बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाला बाहेरच्या देशामध्ये महत्त्व आलेलं आहे, महत्त्व दिलं जाते। मात्र आपल्या देशामध्ये आपण पाहतो की बाबासाहेबांचे तत्वज्ञान, बाबासाहेबांचे विचार नव्या पिढीला शिकवण्यासाठी किंवा नव्या पिढीला माहीत होण्यासाठी जे अभ्यासक्रमामध्ये घेतलं जायला पाहिजे ते फारसं घेतलं जात नाही। ही केवळ शोकांतिका नव्हे तर देशाचे ते दुर्दैवच म्हणावे लागेल। देशातील नव्या पिढीला त्यांच्या जीवन चरित्राची, आचार विचारांची व त्यांच्या उत्तुंग कर्तृत्वाची जाण कशी होणार? हे जर नव्या पिढीला सांगितलं नाही, शिकवलं नाही तर नव्या पिढीला हे माहीत होणार नाही। हा एक प्रकारे वास्तविक पाहता हा एक प्रकारे जाणून बुजून अनुल्लेखाने देशाचा खरा इतिहास दडपण्याचं षडयंत्र तर नाही ना, अशी शंकाही उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही। दलित पीडितांच्या दुःखाला त्यांनी भारतीय इतिहासात प्रथमच वाचा फोडली, यात शंका नाही। हजारो वर्षापासून अमानुष शोषणाला बळी पडलेल्या दलितांना मुक्तीसाठी मोठ्या प्रमाणात संघटित करण्याचे श्रेय बाबासाहेबांना दिले जातं, म्हणून त्यांना दलितांच्या महानायकापुरते मर्यादित करणे पूर्णपणे चुकीचं आहे। किंबहुना बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन, संघटना, विचार
आणि देशासाठीचे योगदान यावर बारकाईने नजर टाकल्यास त्यांचे बहुआयामी आणि राष्ट्रवादी व्यक्तिमत्व आणि कार्य ठळकपणे समोर येते. ते युगप्रवर्तक, राजकारणी, आधुनिक भारताचे महान शिल्पकार, स्त्री मुक्तीचे महानायक, विधिज्ञ, संविधान निर्माते, शिक्षण तज्ज्ञ, कुशल प्राध्यापक आणि सामाजिक क्रांतीचे महानायक होते. शेतीला औद्योगिक दर्जा देण्याची मागणीही त्यांनी केली होती. म्हणजे बाबासाहेबांचा असा एकही विषय किंवा एकही क्षेत्र असं वर्जित राहिलेलं नाही. त्यामुळं बाबासाहेबांनी शेतीला औद्योगिक दर्जा देण्याची मागणी त्यांनी केली होती, जेणेकरून उद्योगांच्या स्थितीचा शेतकऱ्यांना फायदा झाला असता. ज्याप्रमाणे सरकार उद्योगांच्या विकासासाठी आर्थिक मदत करते, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवता आल्या असत्या. बाबासाहेबांना असे वाटत होते की भारत केवळ शेतीवर अवलंबून आहे, त्यामुळे आपण गरीब आहोत. ते म्हणाले होते की आज शेतीवर संपूर्ण बोजा आहे, म्हणून तर त्यांनी शेतकऱ्यांना कुटुंब नियोजनाचा सल्लाही दिला होता. कारण यामुळे ही जमीन धारणेचा आकार लहान होतो. ते म्हणाले होते की शेतकऱ्याच्या केवळ एका मुलाने शेती करावी, उर्वरित मुलांना इतर क्षेत्रामध्ये उद्योग, व्यापार, शिक्षण आणि सेवा क्षेत्रात पाठवावे. त्यांचे जमिनीच्या एकत्रीकरणाबद्दलचे चिंतन ही खरं म्हणजे खूप महत्वाचं होतं. छोट्या छोट्या जमिनीच्या तुकड्यामुळे उत्पादकतेत अडथळा असल्याचे म्हटले. त्यामुळे अधिक संतती निर्माण करण्याऐवजी त्यांनी कुटुंब नियोजनाचा पुरस्कार केला. तरीही दुःख या गोष्टीचे वाटते की शेतकऱ्यांचा नेता म्हणून बाबासाहेबांचा उल्लेख कधीही केला जात नाही. म्हणजे बाबासाहेबांनी खोती पद्धती बंद करण्यासाठी मोर्चा काढला, त्याच्यावर बरेच आंदोलनं केली, शेतकऱ्यांच्या समस्यावर स्मॉल होल्डिंग्स म्हणून प्रबंध लिहिला. बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी प्रचंड मेहनत घेतली, प्रचंड गोष्टी केल्या. परंतु आजपर्यंत आपण पाहतो की बाबासाहेबांना शेतकऱ्यांचा नेता, शेतकऱ्यांचा वाली असं कुठेही उल्लेख केला जात नाही. वास्तविक पाहता बाबासाहेबांच्या कालखंडामध्ये कुटुंब नियोजनाबद्दल बोलणारे ते भारतातील एकमेव राजकारणी होते. त्याचं कारण असं होतं की भारतामध्ये कुटुंब नियोजन किंवा लैंगिक समस्या या गोष्टी किंवा हे शब्द उच्चारले सुद्धा जात नव्हते. म्हणजे इतका मागासलेला देश होता आपला. त्यामुळं हे बाबासाहेबांनी या विचारांना वाचा फोडून क्रांतीच केली होती. त्यांच्याशिवाय राजकारण बाह्य केवळ 2 व्यक्ती मात्र होत्या त्या काळामध्ये या विषयावर बोलणाऱ्या, या विषयाचा प्रसार करणाऱ्या. त्यामधले एक होते समाज स्वास्थ्य मासिकाचे संपादक प्राध्यापक रघुनाथ धोंडो कर्वे आणि दुसरे उद्योगपती JRD टाटा. प्राध्यापक कर्व्यांनी मात्र प्रचंड मेहनत घेतली होती. त्यांचं जे समाज स्वास्थ्य मासिक होतं, त्या मासिकामधून कुटुंब नियोजनावर जनजागृती चालवली होती. केवळ संतती नियमनाचीच नव्हे तर सर्वच लैंगिक प्रश्नांच्या बाबतीत बुद्धी प्रामाण्यवादी भूमिकेतून निकोप व निर्भय चर्चा व्हावी असा कर्व्यांनी आग्रह धरला. मग काय झालं? मग त्यांना या देशातले कर्मठ सनातनी, धर्माभिमानी आणि जुनाट समजुती कवटाळणाऱ्या लोकांनी कायद्याच्या कैचीत पकडून त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर या लोकांनी अश्लीलतेच्या नावाखाली खटले भरले. म्हणजे कर्व्यांनी एकदा त्यांच्या मासिकामध्ये लिहिलं होतं की स्त्रियांना सुद्धा लैंगिक भावना असतात. म्हणजे पहा, एवढ्याशा एका वाक्यावरून त्यांच्यावर खटला भरला होता. कोर्टामध्ये पहिल्यांदा त्यांना शिक्षा झाली, 100 रुपये काहीतरी त्यांना दंड लावला. पुन्हा आणखी एकदा खटला भरला, तेव्हा मात्र त्यांची केस बाबासाहेबांनी लढली होती. बाबासाहेबांनी त्यांना धीर दिला. बाबासाहेबांनी त्यांची केस कोर्टामध्ये लढवून बाबासाहेबांनी त्यांना आश्वासन दिलं की मी या विषयावर मी पाठीशी खंबीरपणे उभे राहीन, तुम्ही लढा. बाबासाहेबांनी निवडणूक राजकारणाचा धोका असूनही म्हणजे त्या काळामध्ये या विषयावर चर्चा करणे प्रचंड म्हणजे धोक्याचंच होतं. आणि त्यातही म्हणजे 1935च्या कायद्यानुसार जेव्हा आपल्या देशामध्ये प्रांतिक निवडणुका घेण्याचा अधिकार मिळालेला होता,
तर त्या निवडणुकासाठी जे जाहीरनामे लिहिले जायचे, तर तेव्हा त्या जाहीरनाम्यात या चर्चा करणं म्हणजे फार मोठी रिस्क होती. म्हणजे देशातला असा एकही राजकीय पक्ष नव्हता ज्याच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये कुटुंब नियोजन किंवा लैंगिक समस्या किंवा लोकसंख्या नियंत्रण हा विषय म्हणजे त्यांनी वर्जच मानलेला होता. परंतु बाबासाहेबांनी आपल्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या 1937च्या निवडणूक जाहीरनाम्याचा अजेंडा म्हणून जाहीर केला होता कुटुंब नियोजन हा मुद्दा. बाबासाहेब म्हणाले होते की आपण किती मुलांना जन्म देतात त्यापेक्षा जास्त महत्वाचे म्हणजे आपण त्यांना किती चांगले वाढवता. केवळ मुलाला जन्म दिल्याने पालकाची जबाबदारी संपत नाही. जन्म दिलेल्या मुलावर प्रत्येक पालकाची महत्वाची जबाबदारी असते. त्यावेळी निवडणूक जाहीरनाम्याला स्वतःचं असं खूप महत्व होतं. ते आजच्यासारखे नव्हते निवडणूक जाहीरनामे, म्हणजे नुसतं नावाला जाहीरनामे लिहायचे, पुढं काहीच नाही असं नव्हतं त्याच्यामध्ये. आणि विशेषतः बाबासाहेबांच्या जाहीरनाम्यामध्ये तर जे बोललं जाईल, लिहिलं जाईल त्याच्यावर ते पुढं म्हणजे निर्भीडपणे अंमल करण्याचा प्रयत्न करत होते. वेगाने वाढणारी लोकसंख्या म्हणजे वेगाने म्हणजे बघा, आज जेव्हा आपण स्वातंत्र्याच्या चळवळीच्या कालावधीमध्ये देशाची लोकसंख्या 40 कोटीच्या आसपास होती असं आपण ऐकत होतो, वाचत होतो. आणि आज 40 कोटीची आज बघितलं आपण ती 140 कोटीच्या घरात चाललेली आहे. म्हणजे ही वेगानं वाढणारी लोकसंख्या देशाच्या विकासाला अडथळा असल्याने त्याच्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितलं. यामुळे शेती आणि शेतकरी तसेच संपूर्ण देश आणि समाजाबद्दल त्यांची खरीच चिंता होती. आयुष्यभर त्यांनी वारंवार शेतकऱ्यांचा प्रश्न लावून धरला. घटना समितीतही त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर 1952 मध्ये झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशन या पक्षाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात शेतकरी कल्याण आणि कुटुंब नियोजन या विषयाला महत्त्व दिले होते. म्हणजे 37च्या निवडणुकीच्या कालामध्ये बाबासाहेबांनी तो विषय घेऊन पुन्हा सोडून दिला नाही. तो पुन्हा 1952च्या निवडणुकामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी पुन्हा आपल्या जाहीरनाम्यामध्ये या विषयाला हात घातला. देशामध्ये अभूतपूर्व योगदान देऊनही आजवर त्याच्याकडे शेतखंत आपण व्यक्त केलेलीच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थशास्त्र क्षेत्रातील योगदान मात्र अद्भुत आहे आणि ते कायम स्वरूपात स्मरणात राहील. त्यांनी अनेक मूलभूत सामाजिक आर्थिक समस्यांचे निराकरण करणारे वैज्ञानिक स्वरूपात राष्ट्रासमोर मांडले. हे आपले दुर्दैव आहे की फार कमी लोक त्यांना अर्थतज्ञ म्हणून ओळखतात. आपणास माहित असेल, या देशामध्ये एक अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी मात्र बाबासाहेबांना डॉक्टर आंबेडकर इज माय फादर इन इकॉनॉमिक्स हे छाती ठोकपणे सांगितलेलं आहे. तर असे खूप कमी लोक, मुठभर लोक आहेत की जे बाबासाहेबांना अर्थतज्ञ म्हणून म्हणजे ओळखतात, मानतात. वास्तविक पाहता बाबासाहेबांचा अर्थशास्त्र हाच मूळ अभ्यासाचा आणि चिंतनाचा विषय होता. भारत सरकारने आपल्या नवीन लोकसंख्या धोरणानुसार 2046 पर्यंत लोकसंख्या नियंत्रणात आणण्याचे लक्ष्य साध्य करण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर वाढत्या लोकसंख्येची समस्या सोडविण्यासाठी कुटुंब नियोजनाद्वारे संतती नियमनासंबंधीच्या बाबासाहेबांच्या विचारास आज अधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. 19व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिश अर्थतज्ञ आणि लोकसंख्याशास्त्राचे अभ्यासक थॉमस मॅल्थस यांनी अतिलोकसंख्येच्या संभाव्य धोक्यावर प्रकाश टाकला होता. मॅल्थसनी काय सांगितलं होतं की जगातील लोकसंख्या भौमितिक प्रमाणात वाढेल तर त्यांच्यासाठी उपलब्ध अन्न संसाधने केवळ अंकगणितीय प्रमाणात वाढतील. त्यामुळे काय होईल की अतिलोकसंख्येची समस्या निर्माण होईल. आणखी काही वाढ झाल्यास दुष्काळ किंवा आजारासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे लोकसंख्या घटेल आणि आपोआप लोकसंख्येचा समतोल राखला जाईल. हे माल्थसचं संशोधन होतं. सुरुवातीला हा सिद्धांत पाश्चिमात्य देशामध्ये स्वीकारला गेला, परंतु तो दीर्घकाळ प्रभावी ठरला नाही किंवा दीर्घकाळपर्यंत त्याला लोकांनी मान्यता दिली नाही.
मात्र त्याचबरोबर भारताच्या जनगणनेची आकडेवारी विचारात घेऊन पाश्चिमात्य अर्थतज्ञांनी असा पुरस्कार केला की माल्थुसियन सिद्धांत, हा माल्थसचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत भारताला लागू होऊ शकतो, कारण त्यावेळी भारत दारिद्र्य, बेरोजगारी, दुष्काळ आणि रोगराई यासारख्या तीव्र समस्यांनी ग्रस्त होता. परंतु या वादाला दादाभाई नौरोजी, आपल्या देशातले राजकारणी, यांनी जोरदार विरोध केला. त्यांचं काय म्हणणं होतं की ब्रिटिश राजवटीच्या आर्थिक शोषणामुळे, म्हणजे दारिद्र्य, बेरोजगारी वगैरे हे याच्यामुळं नाही, तर ब्रिटिश राजवटीच्या आर्थिक शोषणामुळे भारत गरीब होत आहे. लोकसंख्या वाढते त्याच्यामुळे होत नाही, असं त्यांचं म्हणणं. नफा, व्याज, उच्च पगार या बाबतीत ब्रिटिश सरकार मोठे उत्पन्न ब्रिटनकडे नेत आहे, म्हणूनच भारताच्या दारिद्र्यासाठी ब्रिटिश राजवटच जबाबदार आहे, असं तर्कशास्त्र आपल्या देशातल्या राजकारण्यांचं होतं. म्हणजे ती खरी वास्तविकता जी आहे ती स्वीकारायलाच तयार नव्हतं कोणीच. अशा परिस्थितीत बाबासाहेब एकाकी झुंज देत होते. 1921 पर्यंत भारताची लोकसंख्या स्थिर होती आणि 1921 पासून जर आपण बघितलं, 1921 पासूनचा जर इतिहास बघितला लोकसंख्येचा, तर 21 पासून काय होतं की त्यानंतरच्या दशकामध्ये हीच संख्या झपाट्यानं आणि सातत्यानं वाढत गेली. जागतिक नैराश्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरही झाला. औद्योगिक क्षेत्रातील शेती मागासलेपण आणि मंदीमुळे ग्रामीण आणि शहरी दारिद्र्य तसेच बेरोजगारी निर्माण झाली. या परिस्थितीमुळे भारतीय अर्थतज्ञांनी 1930 नंतर लोकसंख्येच्या समस्येवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. परंतु वास्तविक स्वरूप केव्हा आलं या विषयाला हात घालण्याचा, जेव्हा बाबासाहेबांचा जो स्वतंत्र मजूर पक्ष होता, 1937 मध्ये बाबासाहेबांचे 12 आमदार निवडून आले होते 37च्या निवडणुकामध्ये. त्या आमदारापैकी एक अहमदनगर येथील आमदार, बाबासाहेबांचे सहकारी प्रभाकर जनार्दन रोहम, या आमदारांनी काय केलं, 10 नोव्हेंबर 1938 रोजी मुंबई विधानसभेत कुटुंब नियोजन विधेयक सादर केलं. आता हे विधेयक जे आहे ते स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं होतं आणि ते बाबासाहेबांनाच मांडायचं होतं. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे, परिस्थितीमुळे बाबासाहेब सभागृहात त्या दिवशी उपस्थित राहू शकले नाहीत आणि तो विधेयक मांडण्याचा जो 10 नोव्हेंबर दिवस त्यांना दिलेला होता, त्या दिवशी बाबासाहेब अचानक काही कामामुळे जाऊ शकले नाहीत. मग त्यांनी रोहम जे आहेत, प्रभाकर रोहम, यांच्यावरती जबाबदारी सोपवली आणि त्यांना सांगितलं की हे बाबासाहेबांनी संपूर्ण आराखडा तयार केला होता, सगळे पॉईंट्स काढले होते, सगळं विधेयक तयार केलेलं होतं. हे विधेयक बाबासाहेबांनी आपल्या पक्षाच्या आमदाराला त्या ठिकाणी मांडायला सांगितलं. त्यावेळेचे सर्व राजकीय पक्ष, आता हा ठराव मांडल्यानंतर, हे बिल मांडल्यानंतर, त्यावेळचे त्या सभागृहामधले जे राजकीय पक्ष होते, मग त्यात काँग्रेस आला, त्याच्यामध्ये मुस्लिम लीग, हिंदू महासभा, कम्युनिस्ट पक्ष, या संपूर्ण झाडून सगळ्या पक्षांनी त्या बिलाला विरोध केला. ब्रिटिश राजवटीनेही या विषयाचे गांभीर्य समजून घेण्याऐवजी टाळले होते. ब्रिटिशांना काय इथं म्हणजे त्यांचं फार काही महत्व द्यायचं कारणच नव्हतं ब्रिटिशांनी. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वतीने मुंबई प्रांतीय विधानसभेत मांडलेले जे कुटुंब नियोजन आणि लोकसंख्या नियंत्रणावरील बाबासाहेबांचे विचार आहेत, हे त्या विषयावरचे विचार मूलभूत आधार म्हणून आजही मानले जातात. या ठरावात कुटुंबाचा मर्यादित आकार असावा आणि संतती नियमनासंदर्भात जनतेमध्ये सक्रिय उपाययोजनांची तातडीची गरज असल्याचा आग्रह होता. जन्मदरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने योग्य उपाययोजना केल्या पाहिजेत, असं त्या बिलामध्ये सांगितलेलं होतं. हा ठराव बिगर सरकारी होता आणि तो फेटाळला जाणार याचा अंदाज बाबासाहेबांना होताच. आता बाबासाहेबांना माहित होतं की या अशा परिस्थितीमध्ये या विषयावर राजकीय लोक हात घालणार नाहीत, त्यामुळे बाबासाहेबांना माहित होतं हे फेटाळलं जाणारच आहे. परंतु एक क्रांतिकारी पाऊल उचलण्याचं धाडस बाबासाहेबांनी त्या काळात केलेलं होतं. तरी सुद्धा अतिलोकसंख्येच्या समस्येमुळे दारिद्र्याचे गंभीर संकट लक्षात घेता
सरकारला प्रभावी उपाययोजना कराव्या लागतील आणि सरकारने कुटुंब नियोजनाचे कार्यक्रम स्वीकारले पाहिजेत आणि त्याची अंमलबजावणी केली पाहिजे, असा बाबासाहेबांचा जो आग्रह आहे तो सरकारला कायम होता. सरकारला या विषयाचे गांभीर्य समजावे म्हणून स्वतंत्र मजूर पक्षाने हा ठराव संमत केला होता, परंतु दुर्दैवाने हा ठराव 52 विरुद्ध 1 मताने त्या ठिकाणी फेटाळण्यात आला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वाढती लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, शेतीचे संकट या संदर्भात काही मुद्दे आणि पर्यायावर प्रकाश टाकला आहे आणि भारतातील कुटुंब नियोजनाद्वारे संतती नियमनावर लक्ष केंद्रित केले आहे. आजही कुटुंब नियोजनाच्या माध्यमातून लोकसंख्या नियंत्रणाबाबतचे त्यांचे विचार अत्यंत समर्पक आहेत. बाबासाहेबांनी लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही महत्वाच्या उपाययोजनांवर भर दिला होता. तर त्या कोणत्या उपाययोजना होत्या? तर त्यामध्ये बालविवाह पद्धतीवर बंदी आणावी, विवाहासाठीचे वय वाढवावे, स्त्रियांचे आर्थिक सक्षमीकरण करावे, इत्यादी महत्वपूर्ण गोष्टी बाबासाहेबांनी त्यावेळेस त्या ठिकाणी सांगितल्या होत्या. त्यामुळे काय होईल की त्यामुळे अनपेक्षित अधिक जन्म टाळण्यासाठी आणि विविध आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण संतती नियमनाची अशी वैज्ञानिक साधने वापरली पाहिजेत. लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी कुटुंब नियोजन हा एकमेव उपाय असल्याचे त्यांनी त्यावेळेस समर्थन केलं होतं. कुटुंब, बालविकास, स्त्री आरोग्य आणि अन्नधान्य पुरवठा हे विषय समोर ठेवून लोकसंख्येच्या समस्येचा त्यांनी विचार केला होता. बाबासाहेब म्हणतात, इतर देशाच्या तुलनेत आमच्या देशाचा जन्मदर जो आहे तो 35 आहे. तर 1936 मध्ये इटली, फ्रान्स आणि जर्मनीचा जन्मदर अनुक्रमे 22.2, 15 आणि 19 होता. 1900 सालामध्ये जर्मनीतील जन्मदर हा 35.6 होता, परंतु तोच 33 वर्षांनी म्हणजे 1933 मध्ये तो 35 वरून 14 वर आला. इटली आणि फ्रान्समध्येही त्या काळापासून त्यांचे जन्मदर खूपच कमी झाले आहेत. इंग्लंडमध्ये 1851 ते 55 मध्ये जन्मदर जो आहे तो 33.9 होता, पण तोच नंतर 1931 मध्ये 15 वर आला. आणि आपल्या देशाचा जन्मदर गेल्या 50 वर्षापासून व्यावहारिक दृष्ट्या स्थिर आहे असं बाबासाहेब सांगतात. बाबासाहेबांच्या त्या बिलामध्ये, बाबासाहेबांच्या लिखाणामध्ये हे बाबासाहेब सांगतात की बाकी इतक्या सगळ्या देशाचे जन्मदर कमी, झपाट्याने कमी झालेले आहेत. आता कमी झाले म्हणजे काय झालं तिथं की त्यांनी त्या काळामध्ये म्हणजे 1930च्या आसपास या इतर देशांनी संतती नियमनासाठी, लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या. मात्र इथं उपाययोजना करण्याचा प्रश्न तर लांबच राहिला. त्या सांगितलेल्या उपाययोजना ऐकून घेण्याची सुद्धा मानसिकता या देशामध्ये नव्हती. मग असं असलं तरी काय झालं, आपल्या देशातील राजकारण्यांना त्याचे अजिबात गांभीर्य नव्हतं. म्हणून जन्मदर नियंत्रणात आणण्यासाठी वैज्ञानिक उपाययोजनांचा सर्रास विरोध केला जात होता. ते नकोच म्हणायचे की वैज्ञानिक उपाययोजना ज्या आहेत, ज्या बाबासाहेबांनी सुचवल्या होत्या, त्या अजिबातच देशात मान्य नव्हत्या. म्हणून तर जन्मदर जो आहे तो कमी होतच नव्हता. एकदा अमेरिकेतल्या प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या आणि कुटुंब नियोजन चळवळीच्या प्रचारक मार्गारेट सॅन्झर या 1935 मध्ये भारतात आल्या होत्या. त्यांनी महात्मा गांधीशी भारतातील लोकसंख्येच्या समस्येवर चर्चा केली असता गांधीजी काय म्हणाले त्यांना? गांधीजी म्हणाले, कुटुंबाच्या मर्यादित आकाराची गरज मला मान्य आहे, परंतु जन्मदर नियंत्रित करण्यासाठी कृत्रिम उपकरणे वापरणे योग्य नाही. हे महात्मा गांधी सुद्धा 35 मध्ये म्हणतात बघा. म्हणजे 1933 पर्यंत, 31 पर्यंत इतर देशाचे जन्मदर कमी होत आहेत, म्हणजे ते उपकरणं वापरतायत, ते सगळे त्याच्यावर कंट्रोल करतायत, तरी आमच्या देशाचा प्रमुख समजला जाणारा व्यक्ती या देशात म्हणतो की कृत्रिम उपकरणं वापरणं योग्य नाही. गांधीजीच्या मते भारतीय समाज, बघा आता म्हणजे हे खूप महत्वाचं आहे, गांधीजींचं मत काय होतं की भारतीय समाज हा आध्यात्मिक आहे, म्हणून लोकसंख्येवर कंट्रोल कसं करायचं? लोकसंख्येवर कंट्रोल करण्यासाठी ब्रह्मचर्याचं पालन करायचं. महात्मा गांधी सांगतात ब्रह्मचर्याचं पालन करायचं आणि आत्मनियंत्रणानं लोकसंख्येवर नियंत्रण ठेवता येऊ शकते. हे महात्मा गांधींचे विचार होते
की या देशातल्या प्रत्येक माणसानं स्वतःवर नियंत्रण ठेवायचं, ब्रह्मचर्याचं पालन करायचं, म्हणजे लोकसंख्या कमी होईल. आता या महात्मा गांधींच्या विचारावर बाबासाहेब काय म्हणतात? बाबासाहेब म्हणतात की ब्रह्मचर्य आणि आत्मसंयम यासारखे उपाय सामान्य व्यक्तीच्या आवाक्याबाहेरचे आहेत, कारण इथं तार्किकदृष्ट्या लैंगिक भावनांचा संबंध आहे. अनेक देशामध्ये युगानुयुगे संतती नियमनासाठी आत्मनियंत्रण पूर्णपणे निरुपयोगी ठरलेलं आहे. म्हणजे जे इतर देशात निरुपयोगी ठरलेलं आहे ते आमच्या देशामध्ये प्राधान्यानं म्हणजे त्याचा उपयोग करावा, असं महात्मा गांधींचं म्हणणं होतं. जसे वेगवेगळ्या व्यक्तींच्या बाबतीत अन्नाची भूक वेगवेगळी असते, त्याचप्रमाणे लैंगिक भूकही प्रत्येक व्यक्तीमध्ये भिन्न असते, याचे भान ठेवणे आवश्यक आहे, असं बाबासाहेबांनी खडसावून सांगितलं. मग 20व्या शतकातही भारत अध्यात्म आणि धर्माच्या कोंडीत अडकला आहे, अशी खंत बाबासाहेबांनी व्यक्त केली होती. बाबासाहेबांनी दारिद्र्यात राहणाऱ्या लोकांसाठी आणि स्त्रियांसाठी कुटुंब नियोजनाची गरज असल्याचे वारंवार सांगितले होते. खुद्द बाबासाहेबांचा जन्म एका दलित, गरीब व अनेक मुलं असलेल्या कुटुंबात झालेला असल्यामुळे त्यांना हे अनुभवाचे चटके होते बसलेले. त्यांना हा संपूर्ण अनुभव होता, म्हणून त्यांना वाटत होतं की कुटुंब नियोजन हे गरीब लोकांसाठी वरदान ठरणार आहे. लादलेली गर्भधारणा, स्त्रियांवर लादलेली गर्भधारणा, सततची प्रसूती, मोठ्या संख्येने असलेल्या मुलांची काळजी घेण्याची जबाबदारी, तसेच अवैज्ञानिक गर्भपात पद्धतीचा अवलंब करणे, याचा थेट परिणाम स्त्रियांच्या आयुर्मानावर होतो. त्यांच्या आरोग्यावर तर होतो, पण त्यांच्या जगण्यावर बी त्याचा परिणाम होतो. दुसऱ्या बाजूला कुटुंबाचा मोठा आकार आपोआप दारिद्र्याला जन्म देतो. बाबासाहेबांच्या या दृष्टिकोनातून त्यांचा महिला आणि गरिबाबद्दलचा कळवळ लक्षात येतो. म्हणजे बाबासाहेबांचे हे किती बेसिक बाबासाहेबांचं हे तत्वज्ञान होतं. बाबासाहेबांच्या मते कुटुंबात मोठ्या संख्येने मुले असल्यामुळे कुटुंबाच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे कठीण होईल. त्यामुळे मुले कुपोषण आणि आजारांचे बळी ठरतात. तसेच मुलं आणि मातांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त होते. याचा समाजावर वाईट परिणाम होऊन समाज विघातक घटक निर्माण होतात. मुलं अनैतिक व वाईट मार्गाला लागण्याच्या शक्यता निर्माण होतात. संपूर्ण समाज वाईट सवयीचा बळी ठरतो, हे बाबासाहेबांनी सांगितलं होतं. त्यामुळं नको असलेली मूल टाळण्यासाठी स्त्रीने विविध प्रकारच्या संतती नियमन उपायांचा वापर करावा, जे वैज्ञानिक आहेत. त्यामुळे मातांचा मृत्यूदर बऱ्यापैकी कमी करणे शक्य होईल आणि सार्वजनिक आरोग्य सुद्धा सुधारेल. या संदर्भात दिनांक 10 डिसेंबर 1938 रोजी मुंबई येथे भरविण्यात आलेल्या मुंबई अस्पृश्य विद्यार्थी संमेलनात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बाबासाहेब काय म्हणाले होते, ते बाबासाहेबांचं भाषण खूप महत्वाचं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांसमोर बाबासाहेब म्हणजे किती महत्वाच्या विषयाला बाबासाहेबांनी हात घातलेला आहे बघा. बाबासाहेबांनी त्या ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाचा, त्यांच्या म्हणजे कुटुंबामध्ये तुम्हाला माहिती आहे की बाबासाहेब हे 14वे पुत्र होते. म्हणजे 14 मुलं त्यांच्या घरामध्ये होती. त्यामुळे बाबासाहेबांनी त्या भाषणामध्ये हा सगळा उहापोह केला होता. हे बाबासाहेबांनी स्वतःची उदाहरणं दिली त्या ठिकाणी की माझ्या घरामध्ये 14 मुलं होती, त्यामुळे मला कॉलेजमध्ये जाताना मला पायामध्ये चप्पल घालायला मिळायची नाही, कपडे व्यवस्थित नसायचे, वडिलांचा फाटका कोट घालून मी जायचो. तेच जर माझ्या वडिलांना खूप कमी मुलं असती, 2-3 मुलं असती, 1-2 असती, तर मला बऱ्यापैकी त्या ठिकाणी सुविधा प्राप्त झाल्या असत्या, हे बाबासाहेब त्या भाषणामध्ये सांगतात. त्याच्या पुढे बाबासाहेब काय म्हणतात की मला सुद्धा एकच मुलगा आहे, माझ्यावर त्याची फार जबाबदारी आहे. त्याच्या 1/100 जरी तुम्ही आपल्या मुलाबद्दल दाखविलीत तर फार उत्तम. म्हणजे बाबासाहेब म्हणतात, बाबा तुम्ही आज विद्यार्थी आहेत, पुढे उद्या चालून तुम्ही शिक्षण संपल्यानंतर नोकरी लागेल, लग्न होईल, मग तेव्हा लग्न झाल्यानंतर जी संतती नियमन करावी लागणार आहे त्यासाठी बाबासाहेब ही उदाहरणं देतात. त्यामुळं बाबासाहेब म्हणतात किंवा ही समाजाच्या कल्याणाची गोष्ट आहे. तुम्ही जर मी जे आज माझ्या मुलाची काळजी घेतोय ते तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने वागलात तर ती समाजाच्या दृष्टीने सुद्धा कल्याणाची गोष्ट आहे, हे बाबासाहेब त्या भाषणामध्ये सांगतात. ते पुढे म्हणतात, तुम्हाला 5-6 मुलं झाली तर त्यांना शिक्षण कसे देणार, त्यांची इतर काळजी कशी घेणार. मला वाटते ही चढती भाजणीच्या ऐवजी उतरती भाजणी आहे.
तेव्हा स्त्री पुरुषांचे पशुप्रमाणे जीवन घालविणे माणुसकीला सोडून आहे. या गोष्टीचा तुम्ही अवश्य विचार करा. हे बाबासाहेब त्या परिषदेमध्ये, विद्यार्थ्यांच्या परिषदेमध्ये विद्यार्थ्यांना समजावून सांगतात. बाबासाहेब मुळात प्राध्यापकच, कुशल प्राध्यापकच होते, त्यामुळे विद्यार्थ्यांना कसं पटवून सांगायचं हे बाबासाहेबांना काय. बाबासाहेब आंबेडकरांना प्रामुख्याने देशात अस्तित्वात असलेल्या 18 विश्वे दारिद्र्याची चिंता सतावत होती. आपला देश भिकारी आणि वेठबिगारांचा देश आहे अशी त्यांची भावना होती. खऱ्या अर्थाने गरिबी हटाव कार्यक्रम प्रामाणिकपणे राबवणे हे सरकारचे प्रमुख कर्तव्य आहे असे त्यांना वाटत होते. गरिबी हटाव सोबतच लोकसंख्या नियंत्रणास ही अग्रक्रम देण्याचा आग्रह बाबासाहेब धरतात. बाबासाहेबांच्या मते आधुनिक तंत्रज्ञानामुळे अन्न पुरवठा वाढवता येतो आणि उत्पादनाच्या समान वितरणाच्या मदतीने अन्नाचा प्रश्न सोडवता येतो. असे गृहीत धरणे हा भ्रम आहे असं बाबासाहेब सांगतात. अपेक्षित वेगाप्रमाणे अन्न उत्पादन वेगाने वाढवता येणार नाही हे उघड होते. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रण उपायाद्वारे कुटुंबाचा मर्यादित आकार हा अन्न उत्पादनाचे समान वितरण करण्याचा आणि शाश्वत विकासाचा सर्वोत्तम मार्ग आहे. बाबासाहेबांचं काय मत होतं अजून, त्यांना असं वाटत होते की वाढती लोकसंख्या केवळ अन्नाच्या कमतरतेची समस्या निर्माण करत नाही, तर ती शिक्षण, आरोग्य आणि इतर सुविधांच्या पुरवठ्यावरही परिणाम करते. मोठ्या कुटुंबाचे पोषण करण्यासाठी अनेक लोक भिकारी बनले आणि अनेकांनी आत्महत्याही केल्या. असे सांगतानाच बाबासाहेब म्हणतात की जर सरकारकडे बेरोजगारी आणि दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी प्रभावी उपाययोजना नसतील तर सरकारला प्रथम संतती नियमनाचे उपाय स्वीकारावे लागतील. तेव्हाच बेरोजगारीवर नियंत्रण करणे आणि लहान आकाराच्या कुटुंबांना चांगल्या सुविधा देणे शक्य होईल. मोठ्या संख्येने मुलांना जन्म देणे आणि सततच्या गरोदरपणामुळे स्त्रियांचा मृत्यूदर अधिक असतो ही वस्तुस्थिती आहे. गर्भधारणा टाळण्यासाठी स्त्रिया गर्भपाताच्या अवैज्ञानिक आणि हानिकारक पद्धती वापरत होत्या. या संदर्भात सुद्धा बाबासाहेब काय म्हणतात, कोणत्याही परिस्थितीत जर एखादी स्त्री मुलाला जन्म देण्यास तयार नसेल तर तिला गर्भधारणा टाळण्याची परवानगी दिली पाहिजे. हे पूर्णपणे तिच्या इच्छेवर अवलंबून असले पाहिजे. किती मुले असावीत याचा संपूर्ण निर्णय स्त्रीलाच घेता आला पाहिजे. याचा अर्थ अलीकडील महिला सक्षमीकरण चळवळ आणि स्त्रियांच्या स्वातंत्र्याची बीजे बाबासाहेबांच्या विचारातच दिसून येतात. म्हणजे काळाच्या पुढे असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अध्यात्म आणि अंधश्रद्धेच्या खोल गर्तेत बंदिस्त असलेल्या समकालीन समाजाने सुरुवातीला स्वीकारले नाहीत. 1938 साली बाबासाहेबांनी कुटुंब नियोजनाचा ठराव सादर केला, परंतु कुटुंब नियोजन आणि संतती नियमनांचा त्यांचा विचार 1951 साली अंशतः का होईना स्वीकारला गेला. म्हणजे इतका कालावधी त्यामध्ये जाऊ दिला गेला. भारत सरकारने पहिल्या 5 वर्षाच्या योजनेद्वारे 1952 पासून कुटुंब नियोजन धोरण लागू केले. बाबासाहेबांचा विचार लोक पातळीवर स्वीकारला गेला. सध्या अतिलोकसंख्या ही भारतासमोरील एक प्रचंड समस्या आहे. 140-130 कोटी लोकसंख्या काय आहे. त्यामुळं 2046 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणे हे भारताच्या नवीन लोकसंख्या धोरणाचे दीर्घकालीन लक्ष्य आहे. आता आपल्याला बघा, या आकडेवारीवरून आपल्या लक्षात येईल, भारतीय जनगणना 2011च्या अहवालानुसार आता महाराष्ट्र राज्याने काय केले, महाराष्ट्र राज्याचा दशवार्षिकीय लोकसंख्या वाढीचा दर 22.73 हा जनगणना 2001 किती होता, 22.73. तो 22.73 वरून आता 15.99% आलेला आहे. म्हणजे 2011च्या जनगणनेत 15.99 झालेला आहे. 2025 पर्यंत भारताचा एकूण प्रजनन दर 2.1 पर्यंत खाली आणण्याचे एकूण उद्दिष्ट भारताने ठरवलेले आहे. म्हणजे बघा,
ही आकडेवारी जर बघितली आपण, की आता भारत म्हणतो, भारतात म्हणजे आमच्या देशाचा जन्मदर जो आहे तो 2.1 वर आम्हाला आणायचा आहे 2025 पर्यंत. आणि जेव्हा बाबासाहेबांनी 1937 मध्ये जेव्हा हे विचार मांडले, तेव्हा सगळे कानावर हात ठेवत होते. अरे काय तुम्ही हे काय सांगताय? म्हणजे बाबासाहेबांची दूरदृष्टी किती होती. बाबासाहेबांचा आज शब्द आज अंमलात आणला जातोय. म्हणजे वरील हे ध्येय साध्य करण्यासाठी सरकार आत्मविश्वासानं कुटुंब नियोजन कार्यक्रमाला पूर्ण पाठिंबा देत आहे. म्हणजे जेव्हा बाबासाहेबांना त्या सभागृहामध्ये झाडून सर्वांनीच विरोध केला होता, ते आज म्हणजे सरकारच स्वतः हा सगळं निर्णय म्हणजे पुढाकार घेऊन आत्मविश्वासानं या गोष्टीला पाठिंबा देते, ही चांगली गोष्ट आहे. याचाच अर्थ बाबासाहेबांचे लोकसंख्या नियंत्रणाचे व कुटुंब नियोजनाबद्दलचे विचार जे 1938 मध्ये चिन्हांकित केले गेले होते, ते आजही किती मार्गदर्शक आहेत व किती समर्पक आहेत, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीचा करिश्माच म्हणावा लागेल. म्हणजे बाबासाहेबांनी या विषयाला इतकं बारकाईनं त्या काळामध्ये लिहिलं गेलं, मांडलं गेलं, तो आज शब्द आज आमचा देश, आमचे सरकार या ठिकाणी अंमलात आणण्याचा प्रयत्न करते. म्हणजे बाबासाहेबांची दूरदृष्टी, बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांचं तत्वज्ञान या कुटुंब नियोजनाच्या संदर्भातलं आज तंतोतंत पाळलं जाते, परंतु त्याचं श्रेय बाबासाहेबांना दिलं जात नाही. बाबासाहेबांच्या या विषयावर फारसं म्हणजे चर्चेला जात नाही किंवा बाबासाहेबांना त्याचं श्रेय दिलं जात नाही, हे अत्यंत निंदनीय आहे. त्यामुळं बाबासाहेब हे, मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की बाबासाहेब हे बहुआयामी होते. या देशातला एकही विषय असा नाही की बाबासाहेबांनी त्या विषयाला स्पर्श केलेला नसेल. म्हणून या निमित्तानं, या जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने आपण या बाबासाहेबांच्या या महत्वाच्या विषयावर या ठिकाणी चर्चा करण्यासाठी आपण पाचारण केलं. लोकांना हा विषय लोकांसमोर मांडण्याची संधी मला आपण दिली. त्यामुळं या बहुजन संघटकचे प्रवक्ते किंवा प्रमुख सर्वजित बनसोडेजी, आमचे राहुलजी खांडेकर या तरुण मुलांचं मी खरोखर म्हणजे खूप कौतुक करतो आणि त्यांचं या ठिकाणी आभार सुद्धा व्यक्त करतो. आणि मी माझं हे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो आणि सर्वांना मानाचा जय भीम करतो.